नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. फाटल्या कांय दिसांनी आमी एक व्हिडिओ इश्यू केल्लो. हो व्हिडिओ आसलेलो कुडचड्या हांगासर सद्या जे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन प्रकरण सुरू आसा त्याच प्रकरणाच्या फाटभुंयेर आनी एक कुडचड्यातल्या एका हायर सेकंडरीतल्या प्रिंसिपला विशयी बातमी ही त्या वेळार डेली पुढारी ह्या पेपराचेर छापून आयिल्ली. सद्याक कुडचडे जे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन प्रकरण सुरू आसा त्या विशयाची बातमी ही पुढारीचेरूच छापून आयिल्ली आनी त्या बातमे उपरांतूच हें येदें व्हडलें प्रकरण हें उक्ताडार येवपाक शकलें. तशाच पद्दतीन त्याच प्रकरणा उपरांत ही बातमी दैनीक पुढारीचेर छापून आयली आनी तिवूय तशाच पद्दतीन सिरियस एलिगेशन करपी अशा पद्दतीची ही बातमी आसली. ती बातमी आसली कुशावतीत आता प्राचार्याचे कारनामे, उच्च माध्यमिकचे प्राचार्य करताहेत विद्यार्थ्यांचे शोषण. त्या उपरांत आनी एकदा आली बातमी आयली, आवाज उठवा तर परीक्षेला मुकाल, पीडित विद्यार्थ्यांना मुजोर प्राचार्यांची हस्तकाद्वारे धमकी. आता ह्यो दोन बातम्यो परत सातत्यान पुढारीचेर छापून आयल्या उपरांत त्या बातमेचेर कसल्याच पद्दतीची प्रतिक्रिया ही एड्युकेशन डिपार्टमेंटा कडल्यान ना जाल्यार आनी खंयच्यानूच येवंक ना. त्या खातीर आमी हो विशय घेतलेलो आनी आमी एड्युकेशन डिपार्टमेंटाक आनी सरकाराक एक अपील केल्लें की बाबा इतली सिरियस अशा पद्दतीची ही जर बातमी आयल्या जाल्यार ताची चवकशी जावपाक जाय म्हणून. त्या उपरांत ह्या बातमे उपरांत जेन्ना वेगवेगळ्यो गजाली मुखार आयल्यो आनी ह्यो गजाली मुखार आयल्या उपरांत ह्या बातमेची सत्यता पडतळून पळोवपाचो जेन्ना प्रकार घडलो तेन्ना एक धक्कादायक अशा पद्दतीचो प्रकार हो उघडकीस आयलो. आनी हो धक्कादायक प्रकार इतल्याच खातीर की एकी कडेन कुडचड्यान एका नगरसेवकाच्या चल्या कडल्यान कशा पद्दतीन मायनर भुरग्यांचे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करपाचो प्रकार घडला त्या विशयीचे वेगवेगळे प्रकार आता उक्ताडार येतूच आसात. पूण हांगासर असो प्रकार घडला की खंय तरी इंटरनल कोत्रपण, इंटरनल झगडी आनी त्या झगडेंतल्यान आपल्या विरोधी आसपी मनशाक किंवा आपल्याक एनिमीक बदनाम करपाक लागून ताका ताच्या जिवनांतल्यान उठोवपाक लागून ताचेर वेगवेगळे खोटे आरोप करप, ताचेर अशाच पद्दतीन भुरग्यांच्या सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनाचे आरोप करप, ताका बदनामी करप आनी ताका कामा वयल्यान सस्पेंड ना जाल्यार टर्मिनेट करपाची ताचेर पाळी हाडप अशा पद्दतीचो प्रकार हो ह्या हायर सेकंडरीच्या बातमी फाटलो खरो बॅकग्रावंड, खरी पार्श्वभूमी ही आता उक्ताडार येयल्ली आसा. आता ज्या हायर सेकंडरीचो त्या बातमी भितर उल्लेख जावंक नासलेलो आनी प्रिंसिपलाचो उल्लेख जावंक नासलेलो त्याच संदर्भातलो एक केस सद्या एड्युकेशन डिपार्टमेंटान सुरू आसा आनी ही केस आसा ती कुडचडेच्या गार्डियन एंजल हायर सेकंडरी. ह्या गार्डियन एंजल हायर सेकंडरींत अशाच पद्दतीन एक ग्रेड 1 टीचर जाचें प्रिंसिपला कडेन कोत्रपण आसा आनी प्रिंसिपला कडेन कसल्या तरी बाबतीन ताचें झगडें जालां जावं येता, त्या ग्रेड 1 टीचरा कडल्यान त्या हायर सेकंडरींतल्या प्रिंसिपलाक बदनाम करपाक लागून वेगवेगळ्यो फॉल्स एलिगेशन्स, फॉल्स कंप्लेंट करपाचे प्रकार हे सुरू आसलेले. तातूंत त्या ग्रेड 1 टीचरीन इतलेंय केलें की एक कंप्लेंट स्वतावूनच एक तयार केली, भुरग्यांक कितें तरी वेगळेंच सांगलें आनी त्या भुरग्यांच्यो सायनी त्या कंप्लेनीचेर घेतल्यो आनी ती कंप्लेंट फॉरवर्ड केली आनी त्या उपरांत ह्या हायर सेकंडरींतलो प्रिंसिपल अशा पद्दतीन भुरग्यांचें सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करता, भुरग्यांक सतयता अशा पद्दतीच्यो बातम्यो ह्यो वेगवेगळ्या पेपरांत येवपाक लागल्यो. त्या उपरांत मागीर ह्या पुराय प्रकरणाची चवकशी जाली आनी त्या चवकशींतल्यान ही जी ग्रेड 1 टीचर आसली ती टीचर एक्सपोज जाली आनी ती एक्सपोज जाल्या उपरांत त्या हायर सेकंडरीच्या मॅनेजमेंटान त्या टीचरीक सस्पेंड करपाचो निर्णय घेतलो. सस्पेंड केल्या उपरांतूय त्या टीचरीन कांय जाणांक, कांय पत्रकारांक धरले
आणि आनीक बातम्यो हाडपाचो प्रयत्न केलो आणि त्याच्या उपरांत जेन्ना हें प्रकरण एड्युकेशन डिपार्टमेंटा कडेन पावलें तेन्नाच ह्या प्रकरणात नेमकें कितें जालां तें कळपाक शकलें. आता हो जो प्रकार आसा तो गार्डियन एंजल हायर सेकंडरी कुडचडे ह्या हायर सेकंडरीतलो प्रकार. तातूंत एक ग्रेड 1 टीचर आसा. त्या ग्रेड 1 टीचरीन त्याच हायर सेकंडरीच्या प्रिन्सिपलाचेर फॉल्स एलिगेशन्स आणि ताचे डिफेमेशन करपाचो प्रयत्न केलो अशा पद्धतीची माहिती ही त्या मॅनेजमेंटान दिल्ली आसा. ह्या प्रयत्ना भितर कांय भुरग्यांक फुडें काडून, कांय चलये भुरग्यांक फुडें काडून प्रिन्सिपल आपल्या कडेन अशे पद्धतीन वागता, अशें करता अशा पद्धतीचे प्रकार करपाचो प्रयत्न जालो. कांय ऑडिओ रिकॉर्डिंगां करपाचो प्रयत्न जालो आणि तातूंतल्यान ती ऑडिओ रिकॉर्डिंगां आणि त्यो फॉल्स कंप्लेनी व्हरून रिपोर्टरांक दाखोवप आणि पेपराचेर बातम्यो छापून हाडप अशा पद्धतीचो प्रकार घडपाक लागलो. आता ह्या स्कुलाचे जे मॅनेजमेंट आसा हे मॅनेजमेंट हे डिसिप्लिनाच्या बाबतींत खूब खर असल्या कारणान तांणी ह्या पुराय प्रकरणाची दखल घेतली, तांणी चौकशी केली आणि त्या उपरांत तांच्या अशें लक्षात येयलें की ही सगळी कर्मां ही त्या ग्रेड 1 टीचरीची आसात म्हणून. सो त्या उपरांत त्या हायर सेकंडरीच्या मॅनेजमेंटान 11 मार्च 2026 ह्या दिसा त्या टीचराक सस्पेंड करपाचो निर्णय घेतलो आणि 12 मार्चाक त्या सस्पेन्शनाच्या निर्णयाक मॅनेजमेंटाचे एप्रुवल मेळ्ळें. ते एप्रुवल मेळ्ळ्या उपरांत हो निर्णय एडेड जी स्कूल्स असतात, हायर सेकंडरी असतात, तांकां अशा पद्धतीन डिसिजन घेतल्या उपरांत त्या डिसिजनाक एड्युकेशन डिपार्टमेंटा कडल्यान एप्रुवल घेवचें पडटा. सो त्या सस्पेन्शनाच्या डिसिजनाक एप्रुवल घेवपा खातीर मॅनेजमेंटान हे सस्पेन्शन ऑर्डर ही एड्युकेशन डायरेक्टराक धाडून दिली. एड्युकेशन डायरेक्टर शैलेश जिंगडेकर सर हांणी ह्या विशयी 2 हियरिंगां घेतलीं. त्या दोनूय हियरिंगान त्या ग्रेड 1 टीचरीच्या वतीन जे वकील आयिल्ले तांणी हे सस्पेन्शन योग्य ना आणि त्या सस्पेन्शन कशा पद्धतीन चुकीचें आसा ताच्या विशयी आर्ग्युमेंट केले. मॅनेजमेंटाच्या वतीनूय मॅनेजमेंटान आर्ग्युमेंट केले. दोगांयचें म्हणणें आयकल्या उपरांत एड्युकेशन डायरेक्टरान ते सस्पेन्शन एक्सेप्ट केलें आणि मॅनेजमेंटाच्या डिसिप्लिनरी कमिटीक सांगलें की 4 म्हयन्या भितर ह्या सस्पेन्शनाच्या विशयी पुराय इन्क्वायरी कंप्लीट करून रिपोर्ट प्रोड्यूस करा म्हणून. आता ह्या सस्पेन्शना उपरांत जो कितें कायदेशीर रीतसर एक अर्दो पेमेंट जो आसता तो पेमेंट त्या टीचरीक मेळटलो आणि त्या दरम्यान 4 म्हयन्या भितर त्या मॅनेजमेंटाची डिसिप्लिनरी कमिटी जी आसा ती डिसिप्लिनरी कमिटी ह्या प्रकरणात पुरायपणान चौकशी करतली, रिपोर्ट तयार करतली आणि त्या रिपोर्टा उपरांत त्या ग्रेड 1 टीचरीचे सस्पेन्शन हे कायम उरतले, ती सेवेंतल्यान टर्मिनेट जातली काय ती परत रिइन्स्टेट जातली ही त्या 4 म्हयन्याच्या इन्क्वायरी उपरांतूच कळटलें. सो त्या उपरांत जे लेटर एड्युकेशन डिपार्टमेंटान मॅनेजमेंटाक दिला टू एक्सेप्ट दॅट सस्पेन्शन अँड इन बिटवीन द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन शूड कंप्लीट थॉरो इन्क्वायरी विदिन 4 months अशा पद्धतीन पत्र हे एड्युकेशन डायरेक्टरान त्या हायर सेकंडरीक धाडून दिल्लें आसा. आता ह्या पुराय प्रकरणांतल्यान एक अजाप जावपा सारकी गजाल ती म्हटल्यार आमी खूब फावटी अशा पद्धतीची प्रकरणां ही सातत्यान वेगवेगळ्या पेपरांचेर वेगवेगळ्या मिडियांतल्यान येत असतात की कशा तरेन कांय टीचर हे भुरग्यांकडे विचित्र पद्धतीन वागतात. मागीर भुरग्यांच्यो कंप्लेंट्स असतात की कांय टीचर आमच्याकडे अशा पद्धतीन वागतात, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनूय जाता म्हणूनय कितक्योश्योच कागाळी असतात. पुणून जेन्ना हे प्रकार पेपराचेर ना जाल्यार मिडियाचेर येतात त्या उपरांत मागीर त्या प्रकरणाची चौकशी जाता आणि त्या चौकशी उपरांत मागीर जे आरोप त्या संबंधीत टीचरांचेर असतात त्या आरोपा विशयी चडश्यो केसी ह्यो भायर पडलेल्यो आमकां पळोवपाक मेळटात. आणि हे सगळें कित्या खातीर घडटा तर हे सगळें इंटरनल इनफायट्स जे असतात ह्या टीचरांचे एकामेका विरोधात त्याच इनफायट्सांतल्यान हे टीचरी भुरग्यांक आपल्या लागीं धरतात आणि भुरग्यां वरवीं अशा पद्धतीन टीचरांचेर खोटे कंप्लेंट्स करून खोट्यो कागाळी करून कांय टिचरी पेरंट्साक आपल्या कॉन्फिडन्सान घेवन त्या पेरंट्सा वरवीं त्या टिचरीच्या विरोधात कंप्लेनी करून अशा पद्धतीच्यो बदनामी सुरू असतात. अशा पद्धतीन वेगवेगळ्या प्रकरणांतल्यान आमकां दिसून येता. आता हांगासर तर कहरच जालो
हांगासर ह्या ग्रेड 1 टिचरीन आपल्याच हायर सेकंडरीचा प्रिन्सिपलाचेर नाना तरेचे आरोप हे ह्या भुरग्यां वरवीं केले आणि ते आरोप इतले सिरियस की तुम्ही जी बातमी दैनीक पुढारीचेर छापून आयल्या ती जर बातमी पळयशात जाल्यार तातूंतल्यानूच कळटलें की हें आनी नेमकें शिक्षण क्षेत्रांत चल्लां कितें असो प्रश्न हो दर एका गोंयकाराक त्या उपरांत पडटलो. पुणून त्या फाटल्यान जेन्ना रियलिटी ट्रूथ हाचो जेन्ना सोद लागता आणि त्या सोदान जेन्ना अश्यो गजाली जेन्ना दिसून येतात तेन्ना खरें म्हटल्यार हें कितें चल्लां गोंयांत असोच प्रश्न आमकां करचो पडटलो. आमच्या सामाजीक थराचेर अशा पद्दतीन एकामेकाक स्पर्धा करपाक, एकामेकाक बदनाम करपाक, एकामेकाच्या कोत्रपणाचो राग काडपाक किंवा कोत्रपणाचो सूड घेवपाक अशा पद्दतीन दुसऱ्या मनशाच्या विरोधान खोट्यो कागाळी करप, कोणाक तरी स्टुडंटांक नाजाल्यार पेरंट्सांक लागीं धरप, तांचे कान भरप आणि तांच्या मार्फत अशा पद्दतीन आपल्याच टिचरींक बदनाम करप हे प्रकार हे आयज शिक्षण खात्यान अशा पद्दतीन सुरू जाल्यात ते म्हाका दिसता आमच्या सोसायटी खातीर हे खूप घातक थारपाक शकतात. आणि ह्या प्रकरणा उपरांत ह्या प्रकारा उपरांत एक गजाल स्पश्ट जाता की शिक्षण खात्यान दर एका संस्थेच्या मॅनेजमेंटाचेर नदर दवरची पडटली. दर एका संस्थेच्या मॅनेजमेंटा अंडर जी डिसिप्लिनरी कमिटी असता ती डिसिप्लिनरी कमिटी ही ॲक्टिव्ह आसची. त्या डिसिप्लिनरी कमिटीचेर योग्य पद्धतीचे सदस्य आसचे जे ट्रान्सपरंट पद्धतीन निपक्ष पद्धतीन वेगवेगळ्या प्रकरणाची चौकशी करतले आणि खरेंच सत्य कितें आणि खोटें कितें हाचो सोद लावन योग्य मनशाक ते न्याय दिवपाक शकतले. आणि ह्या खातीर शिक्षण खात्यान ह्या डिसिप्लिनरी कमिटीचेर मॅनेजमेंटाचेर ही टायम अँड अगेन नदर दवरून त्यो ॲक्टिव्ह आसात काय ना हाची खातरजमा करची पडटली. ते जर डिएक्टिवेट जर आसत जाल्यार मागीर अशा पद्दतीन जर प्रकरणां घडलीं जाल्यार मागीर त्या संस्थेची बदनामी तर जाताच पूण तातूंतल्यान सोसायटी भितर एक चुकीचो संदेश वयता. तर जे प्रकरण आमी व्हिडिओच्या माध्यमांतल्यान उपस्थित केल्ले त्या प्रकरणाचो अशा पद्दतीन हो सोद लागला आणि त्या खातीर सध्या ही चौकशी जातलीच आणि ह्या चौकशींतल्यान ह्यो सगळ्यो गजाली ह्यो उघड जातलो. त्यो उघड जाल्या उपरांत कोण खरो कोण खोटो हेवूय थारतलें. पुणून जर अशें घडटा जायत कोण तरी एक टीचर जी आपल्याच संस्थेंतल्या एका प्रिन्सिपलाच्या विरोधात अशा पद्दतीन ह्या थराक वचोन जर आपल्या प्रिन्सिपलाची जर बदनामी करता जायत जाल्यार ती अत्यंत दुर्दैवी गजाल म्हणची पडटली. आणि शिक्षण क्षेत्रांत अशा पद्दतीच्या गजालींक मात्तूय जागो आसपाक जायना, मात्तूय ताका थारो दिवपाक जायना आणि त्याची जतनाय ही दर एका शिक्षण संस्थांनी घेवची इतलीच आमची अपेक्षा. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.